सोनवत फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा, महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। शहादा तालुक्यातील शहादा शिरपूर मुख्य रस्त्यावरील सोनवत फाट्याजवळ एका खडी क्रेशर मशीनच्या शेजारी मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा साठा करून ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी अंदाजे 400 ते 500 ब्रास वाळूचा साठा करण्यात आला असून हा साठा कोणाच्या परवानगीने आणि कोणत्या उद्देशाने करण्यात आला आहे याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे। सोनवत फाटा हा शहादा शिरपूर मार्गावरील महत्त्वाचा भाग असून या परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। अशा गजबजलेल्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करूनही संबंधित यंत्रणांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महसूल विभाग, गौण खनिज विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांनी सांगितले की रात्रीच्या वेळी अनेक वाहनांद्वारे वाळूची वाहतूक होत असल्याची चर्चा परिसरात आहे। नदीपात्रातून अवैधरित्या उपसा करून ही वाळू साठवण्यात आली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। विशेष म्हणजे जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाकडून अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात वेळोवेळी कारवाया केल्या जात असल्याचे सांगितले जाते। मात्र सोनवत फाट्याजवळ इतक्या मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा दिसून येत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले का असा सवाल उपस्थित केला जात आहे। नागरिकांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित वाळू साठ्याची मोजणी करावी, त्याची कागदपत्रे तपासावीत आणि अवैध आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। आता प्रशासन व या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि अवैध वाळू साठ्यातील नेमके सत्य काय याकडे सर्वांचे लक्ष आहे। आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट।